विद्यार्थ्यांनो, आपण लगेचच पुढच्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारीची वैशिष्ट्ये कोणती हे आपण बघितलं. आता आपण पुढचं बघणार आहोत अल्पाधिकार. आपण अपूर्ण स्पर्धेचे हे 3 प्रकार बघत आहोत: मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त. त्याच्यामध्ये आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा, हे आपल्याला बघायचं आहे. चला तर मग आपण बघूया अल्पाधिकार म्हणजे काय. अल्पाधिकार म्हणजे ओलिगोपोली म्हणजेच काय. अल्पाधिकार या शब्दाचा ग्रीक शब्द ओलिगोली, अल्पसंख्य असं म्हटलं जातं, आणि पॉली म्हणजे काय, विक्रेता असं म्हटलं जातं. या शब्दापासून अल्पाधिकार हा शब्द, जसं मोनोपोली म्हणजे मक्तेदारी, मोनो म्हणजे एक आणि अल्प म्हणजे काय, विक्रेता, पोली म्हणजे विक्रेता. तसंच अल्पाधिकारमध्ये म्हणजे ओलिगो म्हणजे काय, अल्पसंख्य. आता आपल्याला अल्पाधिकाराची उदाहरणं आपल्याला बघायची आहे की अल्पाधिकार हे काय असतं, किंवा अपूर्ण स्पर्धा कुणाला म्हटलं जातं. अपूर्ण स्पर्धेमध्ये 3: मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त. मग अल्पाधिकार म्हणजे या शब्दाचा ग्रीक शब्द आपण मगाशी बघितला की वेगवेगळ्या संस्था असतात आणि त्यांच्याद्वारे त्याचं पॅटर्न निर्माण करतात. मग अल्पाधिकाराचं उदाहरण म्हणजे बघा, नुसतं गाड्यांचं उदाहरण घ्यायचं असेल की गाड्यांच्या बाबतीत कुणाकुणाचा अल्पाधिकार आहे, जसं टाटा इंडिको, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, फॉर्च्यून महिंद्रा, BMW, होंडाई, टोयोटा, ऑडी, अजून भरपूर अशा गाड्या आहेत, जसं क्रीटा वगैरे. या सगळ्या कंपन्यांचा अल्पाधिकार असतो, जे ते त्याच्या कंपनीनुसार त्याचं उत्पादन करत असतो. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचं, विभेदी वस्तूंचं विभाजन करतात. आपण बघितलं की एकजिन्सी वस्तू या सगळ्या गाड्या आहेत, परंतु प्रत्येक गाडी, टाटाची गाडी वेगळी असेल, मारुतीची गाडी वेगळी असेल, म्हणून इथं सांगितलं जातं की विभेदी वस्तूंचं उत्पादन करतात. जसं मोबाईल कंपनी किंवा सिमेंट कंपनी आहे. मग मोबाईल कंपनीमध्ये बघा, मोबाईल भरपूर आहे, हॅलो, टच वगैरे वगैरे. परंतु मोबाईल कंपनीमध्ये आपण बघतो की मोबाईल कंपनी ही सॅमसंग आहे, सॅमसंगचे आहेत, रेडमीचे आहेत, पोको आहे, भरपूर चायनाच्या पण कंपन्या आहेत, भारताच्या पण, ॲपल आहे. ह्याला अल्पाधिकार कंपन्या असं म्हटलं जातं की ज्या बाजारात विक्रेते एकजिन्सी वस्तूंचं निर्माते करतात, पण ती वस्तू थोडीशी काय असते, विभेदित, त्याचं उत्पादन माझं त्याच्यापेक्षा वेगळं कसं होईल. आलं लक्षात. मग अल्पाधिकाराची वैशिष्ट्य काय काय आहे, काही विक्रेते, दुसरं आहे परस्परावलंबन, तिसरं जाहिरात, चौथं प्रवेश निर्गमन, निर्बंध, समानतेचा अभाव आणि अनिश्चितता, हे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्य आहे. मग अल्पाधिकाराची बाजाराची वैशिष्ट्य बघताना पहिलं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत काहीच विक्रेते. अल्पाधिकार बाजारामध्ये काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. बाजारात काही संस्थांचं वर्चस्व असतं. त्याच्यामुळे वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या किमतीवर आणि वस्तूच्या उत्पादनावर लक्ष नियंत्रण असतं. जसं बघा, बाजारामध्ये सॅमसंग कंपनी ही एकच आहे, ॲपल कंपनी एकच आहे. मग टॅब, मोबाईल वगैरे त्यांच्या वस्तूंवर नियंत्रण असतं. वस्तूच्या किमती वाढवायच्या का कमी करायच्या, किती उत्पादन करायचं. जसं बघा, टाटा स्टील आहे, मग स्टीलमध्ये पण JSW स्टील आहे, स्टील ॲटोमोबाईल आहे. मग या टाटाच्याच त्यांच्या अनेक कंपन्या आहेत. पुढचं आहे परस्परावलंबन. मग परस्परावलंबन म्हणजे काय की प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेता दक्ष असतो. बघा, आता आपण बघितल्या वेगवेगळ्या कंपन्या बघितल्या, बघा इथं बघितल्या आपण वेगवेगळ्या कंपन्या, मोबाईलच्या कंपन्या असो की कुठल्याही कंपन्या असो.
मग या परस्परावलंबनामध्ये या कंपन्या काय करतात हो, या त्यांच्यावर लक्ष देत करतात की आता सॅमसंगच्या मोबाईलमध्ये नवीन काही येतं आहे का, दुसरं काही येतं आहे का, असं लक्ष ठेवून राहतात की जेणेकरून आपली वस्तू, लोकांना आपली वस्तू आवडली पाहिजे आणि कायम आपली वस्तू घ्यायला पाहिजे, म्हणून कायम ह्या कंपन्या एकमेकांवर परस्परावलंबन असतं. आलं लक्षात? पुढचं आहे, मग याच्यातलंच आपण बघणार आहोत की या बाजारात चला मग आपण काय बघत होतो, परस्परावलंबन. मग परस्परावलंबन म्हणजे प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेता दक्ष असतो की माझा प्रतिस्पर्धी काय आहे. जसं तुम्ही वर्गामध्ये जर एखादा मुलगा हुशार असेल तर दुसरा हुशार मुलगा त्याच्याकडे बघत असतो की त्याला मार्क कसे जास्त पडतात, ते मी कुठं कमी पडतोय, याला परस्परावलंबन असं म्हटलं जातं. पुढचं आहे परस्परावलंबनाचं पुढचं उदाहरण आहे की या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे उद्योग संस्था वस्तूची किंमत बदल झाल्यास लगेच ते बदल करतात. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जर त्यांनी काही बदल केला, समजा बघा आता मारुती कंपनीने नॅनो ही गाडी आणली, लगेच दुसऱ्या कंपनीने लगेच टाटा कंपनीने नॅनो गाडी आणली तर ऑडी लगेच दुसरी त्याच किमतीची गाडी लगेच ऑडी ही आणली. त्याच्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी मारुती कंपनीवाल्याने लगेच ऑडी ही गाडी आणली. हे गाड्यांचं उदाहरण आहे. पुढचं तिसरं आहे जाहिरात, की अल्पाधिकार बाजारामध्ये जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकार उद्योगसंस्था जास्तीत जास्त बाजारात काबीज करण्याचा उद्देशाने आक्रमण आणि आकर्षक जाहिरात ते करतात की जेणेकरून बघा आता IPL चालू आहे, IPLमध्ये पण मध्ये मध्ये जाहिराती दिल्या जातात. मग जाहिराती दिल्या जातात, ती जाहिरात म्हणजे IPL जास्त लोक बघतात, म्हणजेच काय की जास्त लोक बघतात म्हणजे त्या जाहिरातमध्ये आल्यानंतर त्या लोकांच्या मनात त्या जाहिरातीविषयी आपुलकी निर्माण होईल आणि ती वस्तू ते खरेदी करतील. जसं आता सारखं बायजूस शिक्षण ची ॲप येते शाहरुख खानची की आता ऑनलाईन शिक्षण आहे म्हणून ते लोक म्हणजे त्याच्यामध्ये ती जाहिरात देतात, लोकांना ॲट्रॅक्ट करण्याचा ते प्रयत्न करत असतात. मोबाईलच्या पण वेगवेगळ्या जाहिराती येतात म्हणजे जेणेकरून लोकांनी ते घ्यायला पाहिजे. जसं बघा आता गाडीची जाहिरात कोण करतं, रणवीर सिंग करतोय, आणि इकडे गाडीची जाहिरात करताना इकडे शाहरुख खानसुद्धा गाडीची जाहिरात करतो, जेणेकरून लोक त्यांचे फॅन ती गाडी विकत घेतात. आता पुढचं आहे की बाकीच्या फॅन कंपनी आहे, मोबाईल कंपनी आहे, TV कंपनी आहे, ह्यासुद्धा जाहिराती मोठमोठ्या दराने करत असतात. चौथं आहे प्रवेशाचं निर्बंध म्हणजे या बाजारामध्ये अल्पाधिकार बाजारामध्ये कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहज उद्योगामध्ये प्रवेश करतात, जेव्हा पाहिजे तेव्हा त्या सहज बाहेर पडू शकतात. म्हणजेच अडथळ्यांना त्या तोंड देण्यासाठी जर त्यांना तोंड देता नाही आलं तर त्या बाहेर पडू शकतात, किंवा त्यांना मध्ये यायचं असेल तर त्याच्यामध्ये त्या प्रवेश करू शकतात. म्हणजे प्रवेशाचं इथं काही नाही. जर मक्तेदारीच्या बाजारासारखं याच्यामध्ये काहीही तसं निर्बंधन नाही. जसं टाटा आहे, महिंद्रा आहे, अशा विविध कंपन्या आपल्या याच्यात हे करतात. पुढचा आहे समानतेचा अभाव. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते, काही आकाराने लहान तर काही मोठ्या असतात. जसं जिओ आहे, एअरटेल आहे, आता ओडाफोन आणि आयडिया. आता जिओ कंपनीला टक्कर देण्यासाठी ओडाफोन आणि आयडिया ही कंपनी एकत्र झालेली आहे, कारण जिओ आणि एअरटेल यांनी काय केलं, आता त्यांच्या सुविधा वाढवून टाकल्या आहेत. म्हणून या कंपनींना टक्कर देण्यासाठी आता ओडाफोन आणि आयडिया दोघंही एकत्र येऊन जिओ आणि एअरटेलला आता टक्कर देत आहे. म्हणजेच समानतेचा अभाव, याच्यामध्ये समानता असते, काही आकाराने लहान तर काही मोठ्या असतात, कारण समानता इथं नसते, समानता इथं दिसून येत नाही. पुढचं आहे अनिश्चितता. शेवटचं, या बाजारामध्ये अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचं असतं.
म्हणजेच बघा, प्रतिस्पर्धा उद्देशांच्या बाबतीत एकमेकांचे हात मिळवणी करतात, कधीकधी सहकार्यसुद्धा त्या करत असतात. त्याच्यामुळे एकमेकांना सहकार्य करू शकतात, एकमेकांशी संघर्षसुद्धा करू शकतात. कधीकधी त्यांच्याकडं ते डोळे राखूनसुद्धा बघतात. बघा, पहिल्या याच्यामध्ये असं दिसतंय की ते हात मिळवणी करतात, दुसऱ्या याच्यामध्ये त्यांच्यावर नजर राखून आहे, आणि तिसऱ्या याच्यामध्ये ते प्रतिस्पर्धी आहेत. म्हणजे या बाजारामध्ये कुणाचंही निश्चित नसतं, अनिश्चितता त्यांच्यामध्ये असते. अशी 6 वैशिष्ट्य आपण बघितली. कुठली कुठली? अल्पाधिकाऱ्याची, काही विक्रेते, परस्परावलंबन, जाहिरात, प्रवेशावर निर्बंध, समानतेचा अभाव, अनिश्चितता. आलं लक्षात? आता आपण याच्यात अपूर्ण स्पर्धेमध्ये तिसरी स्पर्धा आपण बघणार आहोत, मक्तेदारी युक्त. मक्तेदारी युक्त कुणाला म्हणतात बघा, की ज्या बाजारामध्ये प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारी, आता जी आपण बाजारात जी स्पर्धा आढळतो तीच ही चालू आहे, की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून येणाऱ्या बाजाराचा प्रकार म्हणजे काय? मक्तेदारी युक्त बाजार होय. यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी या दोघांचेही वैशिष्ट्य आढळून येतात. मक्तेदारीची पण आढळून येतात आणि पूर्ण स्पर्धेची पण आढळून येतात. म्हणून प्राध्यापक चेंबरलिन यांनी 1933मध्ये प्रकाशित केलेला थेअरी ऑफ मोनोपॉलिस्ट या पुस्तकामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना त्यांनी मांडलेली दिसून येते, की मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही कशी असते. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते असतात, जवळचा पर्याय असलेली वस्तू मिळते, परंतु पूर्ण पर्याय असलेली इथं मिळत नाही. बघा, समजा वरती बुटांचं उदाहरण आहे. मक्तेदारीयुक्त बाजार म्हणजे अशी स्पर्धा, अनेक विक्रेते असतात. बघा, बुटांमध्ये अनेक कंपन्या आहे, बाटा आहे, मग काय म्हणतात ते लेदर आहे, रेबॉन आहे, भरपूर अशा कंपनी आहे, निक आहे, सगळ्या कंपन्या आहेत. मग या कंपन्या एकमेकांना स्पर्धा असतात, पण बाटाचे जसे बूट मिळतील तसे दुसरे बूट मिळणार नाही. पर्यायी वस्तू मिळतात पण पूर्ण पर्यायी नसतात. जसं खाली उदाहरण दिले बघा, पेय, शीतपेय थम्सअप असतं, माझा असतं, गोल्ड स्पॉट आहे, लिम्का आहे, हे सगळे आहेत. परंतु हे सगळे एकमेकांना पर्याय आहे पण पूर्ण पर्याय नाही. मग पहिलं वैशिष्ट्य याच्यातलं अनेक विक्रेते, जसं पूर्ण स्पर्धेचं आत्ताच मी सांगितलं की पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी या दोघांचा मेळ आहे. मग याच्यामध्ये अनेक विक्रेते असतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते, परंतु पूर्ण स्पर्धेच्या विक्रेत्यापेक्षा ती कमी असते, कारण विक्रेत्याचं वर्तन हे मक्तेदारीप्रमाणेच असतं. आलं लक्षात? दुसरं आहे असंख्य ग्राहक. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असतात, कोणीही कुणाच्यावर परिणाम करू शकत नाही. ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करू शकत नाही, वस्तूच्या किमतीत बदल घडून आणू शकत नाही. पूर्ण स्पर्धेमधलं हे वैशिष्ट्य आहे, असंख्य ग्राहक असतात. त्याच्यातलं दुसरं आहे की वस्तुभेद. मग वस्तुभेद केला जातो. याच्यामध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, आणि तिसरं आहे वस्तुभेद. मग तिसरं वस्तुभेद की एका उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेपेक्षा वेगळे असणे, याला वस्तुभेद असं म्हणतात. मग वस्तुभेद महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की प्रत्येक उद्योग संस्था या काय करतात की बाजारातील दुसऱ्या उत्पादनांपेक्षा कसं वेगळं आहे असं ते करत असतात. जसं आपलं चिन्ह, आता पार्लेजीचा बिस्किटचा पुडा आहे, त्याच्यामध्ये आपण त्या बाळाचं चिन्ह बघतो, किंवा ISI मार्क असलेल्या असतात. प्रत्येकजण आता व्हील